बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्री राम। सर्वप्रथम वंदे मातरम आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पुण्यातील युवा शक्तीनं हे दाखवलं की आम्ही देशभक्त युवक, राष्ट्रभक्त युवक हे संपूर्ण वंदे मातरम म्हणणारच। आणि यासाठी ज्यांनी आम्हाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापाशी या संविधानाच्या सन्मानार्थ या पुण्यातील हजारो युवक आज संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यासाठी उपस्थित तुम्ही आहात। देशाच्या संसदेची दोन्ही सभागृह अस्तित्वात आली, लोकसभा असेल राज्यसभा असेल, या दोन्ही सभागृहांनी कायदा केला आणि आता संपूर्ण वंदे मातरम म्हटलं जाणार अशा पद्धतीचा कायदा झाला। परंतु या काँग्रेसनं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनी पाहिलं या वंदे मातरमचा कसा अपमान केला। देशभरातील मुठभर अशा एका धर्मीयाच्या वोट बँकचं लांगुल चालन करण्यासाठी त्यांनी संपूर्ण वंदे मातरमला विरोध केला। आज आमचं एवढंच म्हणणं आहे, या तरुणाईचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेसला देशाची माफी मागितली पाहिजे। देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये वंदे मातरमचा जयघोष करत आमचे शेकडो हजारो स्वातंत्र्य सैनिक हे फासावरती लटकले, त्या शहीद हुतात्म्यांची माफी मागितली पाहिजे। संविधानाचा अपमान आपण केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची माफी मागितली पाहिजे। आणि म्हणून आज पुण्यात कोण येते जाते आम्हाला काही घेणं नाही, पण या देशातला राष्ट्रभक्त युवक हा संपूर्ण वंदे मातरम म्हणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्याकडनं म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही, हाच इशारा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतोय। पण आज भाषणाला वेळ नाही, आज आपण सगळे मिळून पूर्ण वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम सामूहिकरित्या म्हणू आणि या काँग्रेसला दाखवून देऊ की जिथे जिथे तुम्ही देशात जाल तिथे तिथे तुम्हाला हा देशातला तरुण राष्ट्रभक्त नागरिक तुम्हाला अशाच पद्धतीनं उत्तर देईल, अशाच पद्धतीनं तुमचं स्वागत करेल। एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा पुण्यातल्या या हजारो युवकांचं, युवतींचं मी मनापासून अभिनंदन करतो। आपण या देशाची ताकद आहात, आपण या देशाची शक्ती आहात आणि म्हणून आपण जो निर्णय करताय आपल्या बरोबर आम्ही सगळे उभे आहोत, आपल्या सोबत आम्ही आहोत। पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। बोला वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय।